श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. निस्वार्थ प्रेम कशा पद्धतीचं असतं, पती पत्नीचं प्रेम कशा पद्धतीनं असतं आणि ते कसं असायला हवं, त्यांचं नातं कसं टिकायला हवं, त्यांच्या दोघांमध्ये किती प्रेम विश्वास असायला हवा, हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामागे एक छोटीशी कथा मी तुम्हाला सांगणार आहे. असाच एक घडलेला प्रसंग आहे, तो मी तुमच्या सर्वांना सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, बिलकुलही स्किप करू नका. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज, जगाच्या चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते. मी वर्षा राणी, आपले स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. तुम्ही जर आपले स्वामी या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण मी माझ्या चॅनलवरती श्री स्वामी समर्थ महाराजांचे व्हिडिओ, नवनवीन बोधकथा की त्यावरून आपण काहीतरी बोध घेऊ शकतो अशा कथा, विविध सेवा अपलोड करत असते. म्हणून तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पती पत्नीचे प्रेम कसे असायला हवे, त्यांच्याबद्दल त्यांचा विश्वास, एकमेकाबद्दल प्रेम, आदर, आपुलकी, दया आणि सहानुभूती असणं खूप गरजेचं असतं. नुसतं शारीरिक गरज भागवणं म्हणजे प्रेम नसतं, तर ते आयुष्यभर, जीवनभर एकमेकाची साथ देणं खूप गरजेचं असतं. पती पत्नीमध्ये कोणत्याही कारणावरून वाद होऊन वेगळे होणार नाहीत याची दोघांनीही खबरदारी घेतली पाहिजे. आपल्या मुलांवर कसे संस्कार करायला हवं हेही दोघांनी ठरवलं पाहिजे. कारण संसार हा दोघांचा. लग्न झाल्यापासून ते पुढील सर्व आयुष्यामध्ये दोघांनीही एकमेकांना साथ द्यायला हवी. कितीही अडचण आली, कितीही संकटे आली तरीसुद्धा एकमेकाचं प्रेम बिलकुलही ढळू द्यायचं नाही. असा पती पत्नीचा संसार असायला हवा. अशीच एक सुंदर कथा मी तुम्हाला सांगणार आहे. शेवटपर्यंत नक्की ऐका. माझ्या कथेचं नाव आहे शेवंती. पाहता क्षणी एखादी व्यक्ती आवडणं हे आकर्षण असतं. परत पाहावंसं वाटणं हा मोह असतो. त्या व्यक्तीच्या जवळून जाण्याची इच्छा असणं ही ओढ असते. त्या व्यक्तीला जवळून जाणणं हा अनुभव असतो आणि त्या व्यक्तीला तिच्या गुणदोषासह स्वीकारणं हेच तर खरं प्रेम असतं. मग हेच खरं प्रेम असतं तर या प्रेमाची ऊर्जा आपल्या सर्वांना जाणवत असते, पती पत्नीला जाणवत असते. प्रेम हे फक्त पती पत्नीचेच नसून आई वडिलांचे, मुलाचे आईचे, मुलाचे वडिलांचे ह्याचे सुद्धा असू शकते. पण या प्रेमामध्ये जर आदर, विश्वास असला तर याला कुठेही गालबोट लागणार नाही. नात्याची सुंदरता एकमेकाच्या चुका स्वीकारण्यातच असते. पती व पत्नी कायद्याने दोघे वेगळे झाल्यावर त्याने राहतं घर विकायला काढलं. या कथेतला भाग सांगत आहे मी तुम्हाला. त्यांनी मधल्या माणसाच्या थ्रू तिच्या वडिलांनीच ते घर घेतलं, म्हणजे त्या मुलीच्या वडिलांनीच ते घर घेतलं. पुन्हा घराची एक किल्ली देत मुलीचे वडील त्यांनी त्यांच्या हातात दिली आणि ते तिला म्हणाले, मी माझ्या लेकीला ओळखतो. म्हणजे ते जावयाला बोलू लागले, मी माझ्या लेकीला ओळखतो, तसाच मी तुम्हाला सुद्धा ओळखतो. सगळ्या गोष्टी भावनेच्या भरात तुम्ही करत आहात. अगदी माझ्या लेकीशी लग्नसुद्धा तुम्ही भावनेच्या भरामध्ये केलेलं आहे. पुन्हा भावनेच्या भरात एकत्र यावंसं असं मला वाटत आहे आणि तुम्ही जर एकत्र आलात तर मी तुमच्या दोघांचंही सहर्ष स्वागत करीन, असं त्या मुलीचे वडील त्या दोघांनाही म्हणाले. तसं व्हायला नको म्हणून ही रिकामी वास्तू तुमच्या हवाली करत आहे, असं ते म्हणाले आणि जावयाच्या हातात त्यांनी घराची किल्ली दिली. कधी जर तुम्हाला वाटलं तर येऊन या रिकाम्या घरामध्ये बसत जा. भरल्या घरापेक्षा रिकामं घर जास्त बोलतं आपल्याशी, असं ते त्या दोघांनाही म्हणू लागले. भावनेपेक्षा विचार जास्त ठाम असतात. विचारावर ठाम झाल्यास घेतलेल्या निर्णयाचा पश्चाताप तुम्हाला कधीही होणार नाही. निर्णय ठाम झाला की माझी किल्ली मला परत द्या, नाहीतर येऊन माझी मुलगी परत घेऊन जा. आणि खरंच तो ढळत्या दुपारी रिकाम्या घरात बसायला लागला. मुलीच्या वडिलांनी किल्ली दिल्यानंतर जावयाने घरात एकटं बसायला सुरुवात केली आणि तो घरात एकटं बसला. कळणारी उन्हं आपल्या घरात अशी ऐसपैस पसरतात हे त्याला माहीतच नव्हतं. कारण घरामध्ये सगळीकडं उन्हाचा प्रकाश पडला होता. घरामध्ये केवढेसे ऊन येतंय, आपल्या घरामध्ये असा उन्हाचा प्रकाश पडतो हे त्याला बिलकुल माहीत नव्हतं. मावळतीचा वारा अख्ख्या घरात ताबा घेतो याची त्याला कल्पनाच नव्हती. घरामध्ये संपूर्ण पसारा नसल्यामुळं वारं वाहत होतं. वारं
खूप सारं येत होतं आणि हा वारा आपल्या अख्ख्या घराचा ताबा घेत आहे हेही त्याला माहिती नव्हतं. घराचा ताबा घेतो याची त्याला कल्पनाच नव्हती. एक चुकून राहिलेलं कालनिर्णय होतं भिंतीवर आणि ते कालनिर्णय हवेमुळं फडफडत होतं. हवेमुळं ते कालनिर्णय वर खाली त्याची पानं फडफडत होती. त्या फडफडणाऱ्या आवाजाचा सुद्धा त्याला नवा होता, कारण त्याला या सर्व गोष्टी बिलकुलही माहिती नव्हत्या. त्याने जवळ जाऊन बघितलं. कसल्या नोंदी त्या कालनिर्णयावर केलेल्या होत्या. तिने त्या करून ठेवल्या होत्या. त्याच्या पत्नीने त्या खुणा करून ठेवल्या होत्या. कसली तरी बिलं देण्याच्या तारखा, दुधाचा हिशोब, कामवाली बाईचे खाडे, पेस्ट कंट्रोलची तारीख, सिलेंडर संपवल्याची तारीख, ग्राहकांचं सामान येण्याची तारीख, इस्त्रीचे कपडे, त्यांचा हिशोब, या कशातच तो सहभागी नव्हता. अगदी तिच्या महिन्याच्या तारखा देखील त्यावर लिहिलेल्या होत्या. तारीख पुढे गेली तर त्याला गलबलूनच आलं. या कशातच तो सहभागी नव्हता. ती एकटीच हे सगळे डाव खेळत राहत होती. तिची जॉब, तिचं सगळं काही ती एकटीच करत होती आणि तिनं कशाचीही आजपर्यंत तक्रार केलेली नव्हती. हे तिला काहीच माहिती नव्हतं. हे त्याला कशाचंही ध्यान नव्हतं. तो फक्त त्याच्या तंद्रीतच होता. हे सगळं पाहून त्याला खूप हे झालं. त्याला खूप गहिवरून आलं. ते फडफडणारे कालनिर्णय पाहून त्याला काहीच शब्द बोलत नव्हते. तो तसाच तिथं पुढे उभाच राहिला. 5 ते 10 मिनिटं झाले, पण तरीही त्याला त्याच्या समोरून हटता येईना झालं. कालनिर्णयाच्या समोरून उभं राहणं त्याचं शक्य होत नव्हतं. तो बेडरूममध्ये आला. त्याने खिडकी उघडली. खिडकीमध्ये त्याच्या बायकोनं हौसेनं लावलेलं शेवंतीचं रोपटं होतं. वाळून कातर झाला होता त्या कुंडीतल्या पानांचा जीव. अगदी खूप कासावीस झालेलं रोपटं त्याला दिसलं. शेवंतीचं रोपटं त्याला दिसलं. त्या शेवंतीच्या रोपट्याला पाणी घालण्यासाठी घरामध्ये कुठलंही भांडं नव्हतं किंवा कुठलीही वस्तू नव्हती की त्या वस्तूमध्ये पाणी घेऊन तो झाडाला घालीन, असं काहीही नव्हतं. त्यानं इकडं तिकडं सगळीकडं पाहिलं, पण कशाने पाणी घालावं हे त्याला कळतच नव्हतं. त्यानं ते शेवंतीचं रोपटं घेतलं आणि ते बेसिनच्या खाली नेलं. यथेच्छ पाणी त्या पूर्ण शेवंतीच्या रोपट्यावर शिंपडलं. तहानलेली शेवंती गटागटा पाणी पिऊ लागली आणि ती तृप्त झाली. ते पाणी पिल्यानंतर तोच खूप मनातून तृप्त झाला असंच त्याला वाटू लागलं. तेवढ्यातच लचकीने दार उघडण्याचा आवाज आला. ती आली होती. ती म्हणजे त्याची पत्नी आली होती. ती सुद्धा शेवंतीसारखी एकदम पुढे ताड चालत आली होती. तिला समोर बघून तो उन्मळून गेला. काय अवस्था करून घेतली आहे हिनं. हिच्या आयुष्यातलं आपलं स्थान आपल्या लक्षात कसं आलं नाही हे त्याला तिच्या चेहऱ्यावरून दिसलं, कारण तिचा अवतार कसा तरी झाला होता. विस्कटलेले केस त्याच्या डोळ्यासमोर दिसत होते. तिचा रडवलेला चेहरा त्याला दिसत होता. तिच्या मनातले येणारे भाव त्याला दिसत होते. ती कशी तरी दिसत आहे. तिच्या डोळ्यामधून ती भाव काहीतरी सांगत आहे हे त्याला दिसत होतं. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तो विचारू शकला असता. तो स्वतःही देऊ शकला असता, पण तो काहीच बोलत नव्हता. तीही काहीच बोलत नव्हती. दोघंही एकमेकाकडं टक लावून पाहत होते. 5 ते 10 मिनिटं झाल्यानंतर ती त्याला म्हणाली की मी ही शेवंती न्यायला आले आहे. तो गलबलून म्हणाला, आत्ताच पाणी दिले मी तिला. तिचं निथळतं संपेपर्यंत थांब ना. आणि ती थांबली, अगदी कायमची. कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत जर बसलात तर आयुष्यभर एकटेच राहाल. विश्वास उडाला की आशा संपते आणि काळजी घेणं सोडलं की प्रेम संपतं. म्हणून विश्वास ठेवा आणि काळजी घ्या आपल्या जीवनसाथीची व आपल्या कुटुंबाची. आयुष्य खूप सुंदर आहे. तुमचा जीवनसाथी कसा आहे हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. तुम्ही तुमच्या जीवनसाथीसोबत कसे भांडण करता, त्यांना किती प्रकारे समजून घेता, त्यांच्या चुका, त्यांचे गुण दोष सगळं काही तुम्ही एकदा लग्न झाल्यानंतर सगळ्या गुन्हा दोषासहित त्यांना समजून घ्यायला शिका. तुम्ही समजून घेतलात तर ते सुद्धा तुम्हाला समजून घेतील. म्हणून तुम्ही एकदा जोडलेलं नातं तोडायच्या तर बिलकुल भानगडीत पडू नका, कारण हा संसार एकट्याचा नसतो, दोघांचा असतो. तुम्ही चांगलं जर राहिलात तर तुमचे लेकरबाळं त्यांच्या शिक्षणामध्ये ते नक्कीच प्रगती करतील. म्हणून तुम्ही एकजुटीने राहा, एकमेकावर विश्वास ठेवा, एकमेकांना प्रेम द्या, प्रेम घ्या. आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि शेअर करावं असं वाटत असेल ही कथा, तर नक्कीच शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.